आज आपण शेकडेवारी शिकणार आहोत। शेकडेवारी शेकडेवारी म्हणजे टक्के। टक्केवारी आपण शिकणार आहोत। टक्के कसे काढायचे, टक्केवारीचे चिन्ह आहे असं असतं टक्केवारीचं चिन्ह। तर एखाद्या गुणांवरून त्याची टक्केवारी कशी काढायची ते आपण पाहणार आहोत। तर बघा, 150चा शेकडा 64 किती, म्हणजे आपल्याला शेकडा 64 दिला आहे, पण 150चा 64 शेकडा म्हणजे 150 पैकी किती मार्क पडले असतील, तर तिला शेकडा 64 पडले आहेत। तर 150 पैकी आपल्याला मार्क माहित नाही, पण 100 पैकी आपल्याला 64% माहिती आहेत। तर अशा वेळेस तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 150 गुणिले 64 भागिले 100। तर या शून्याला हा शून्य गेला, बे पंचे 10 आणि 32 दुने 64। पुन्हा बघा, 5 एक 5 आणि 5 त्रिक 15। तर पुढे उत्तर आलं 32 गुणिले 3, तर याचं उत्तर येतं 96। म्हणजे आपल्याला कळालं का 150चा शेकडा 64 बरोबर 96 होय। म्हणजे 150 पैकी त्या व्यक्तीला किती मार्क पडले, 96। तसंच आपण दुसरे उदाहरण एखादं बघूया। 48चा शेकडा 7 किती, म्हणजे आपल्याजवळ शेकडा 7 दिलेला आहे, 100 पैकी 7%। तर 4800 पैकी किती, तर बघा पुन्हा तसंच करायचं। 4800 आपल्याला माहित नाही किती आहे ते, पण 100 पैकी किती आहेत, 7%। तर बघा 4800 गुणिले 7 भागिले 100। शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला। तर इथं 48 गुणिले 7 जर आपण केले तर 8 7 56, हातचा आले 5, 7 चौक 28, 28 आणि 5 33, म्हणजे आपलं उत्तर आलं 336। म्हणजे 4800 पैकी 336 होय। म्हणजे 4800चा शेकडा 7 म्हणजे किती होणार, 336। तर पुढील उदाहरण तुम्ही अशाच प्रकारे करायचं आहे।